विधिमंडळ पक्षातील बहुमत आणि शिवसेनेची घटनाच उद्धव ठाकरेंना पुन्हा शिवसेनेचा धनुष्यबाण देऊन जाणार या सगळ्यात मोठ्या वक्तव्यांनी सध्या सुप्रीम कोर्टाचे सरन्यायाधीश असणारे सूर्यकांत यांनी शिंदेगडाचे धाबे मात्र दणाणून सोडले आहेत। या एकाच घडलेल्या घटनेमुळे फक्त 4 मिनिटांमध्ये शिंदे सेनेची बाजू पूर्णपणे कमकुवत करण्यात कपिल सिब्बल यांना सगळ्यात मोठं यश आल्यामुळे देशाचं राजकारण आता मात्र मित्रांनो उद्धव ठाकरे यांनी मात्र शिंदे सेनेला पूर्णपणे बाजूला सारण्याची जोरदार चर्चा आहे। दिल्लीमध्ये सुरू झालेल्या भारतीय जनता पार्टीच्या बड्या नेत्यांच्या मीटिंगमध्ये देखील उद्धव ठाकरे यांच्याच शिवसेनेला पक्ष जाणार असल्याच्या गोष्टी चालू असतानाच एकनाथ शिंदेंनी दोन्ही बड्या नेत्यांसमोर भूमिका मांडली, परंतु त्याला आता कोणी अडवू शकत नाही अशा प्रकारची भूमिका भाजपची देखील सुरू असल्याची मोठी अपडेट येते। त्यामुळे शिंदे सेनेचे मात्र वाभाडे काढण्यास भाजपा आता 100% तयार झाले असून आता शिंदेगडाचा उपयोग मुंबईसाठी झाला, महाराष्ट्रासाठी झाला आणि एकंदरीत भाजपसाठी शिंदेचा उपयोग झालाय। आता शिंदेची गरज उरली नाही इथपर्यंत भाजपा येऊन पोहोचली। या सगळ्या राजकीय घडामोडींमध्ये मित्रांनो उद्धव ठाकरेंनी मात्र आपली बाजू सारण्याचा प्रयत्न केलाय। मित्रांनो नेमकं काय घडलंय दिल्लीमध्ये आणि आज मुंबईमध्ये उद्धव ठाकरेंच्या मातोश्रीवरती काय घडतंय हे देखील आपण जाणून घेऊया। प्रथमतः आपणा सर्वांना गुढीपाडव्याच्या मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा। जाणून घेऊया महत्वाची राजकीय पटलावरील या घडीची सगळ्यात मोठी बातमी, जी बातमी दोन शिवसेनेच्या राजकीय उत्साहामध्ये विरजण आणणारी नाही तर ठाकरेंच्या शिवसेनेकडे आनंदोत्सव साजरा करणारी तर शिंदे सेनेचे धाबे दणाणून सोडणारी। मित्रांनो अवघ्या 4 मिनिटांमध्ये बाजू कशी पलटेल हे महाराष्ट्राने आणि कपिल सिब्बल यांनी दाखवून दिलं। उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे वकील असणारे कपिल सिब्बल यांनी ही बाजू आता उद्धव ठाकरेंच्या दिशेने फिरवल्यामुळे शिंदे सेनेला मात्र सुप्रीम कोर्टामध्ये फक्त अवघा 1 तास आपली बाजू मांडायला मिळेल, तिकडे उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला 2 तास मिळतील आणि या 2 तासामध्ये शिंदे सेनेच्या संपूर्ण ज्या घडामोडी घडल्या त्या संपूर्ण किस काढून त्या भागामध्ये ठाकरेंचा शिवसेनेचा भगवा कसा फडकावता येईल या दृष्टीने कपिल सिब्बल यांनी आपली संपूर्णपणे रणनीती आखली असून इथेच शिंदे सेना पहिल्यांदा घायल झाल्याची आपण पाहिली। दुसरीकडे मित्रांनो भारतीय जनता पार्टी देखील सध्या एकनाथ शिंदेच्या शिवसेनेला त्या प्रकारचं राजकारण करून द्यायला तयार नाही। ज्या प्रकारे भाजपला एकनाथ शिंदे यांची शिवसेना संपूर्णपणे भाजपात विलीन व्हावी अशी इच्छा होती, मात्र एकनाथ शिंदे पक्षच ताब्यात घेतला हे भाजपच्या वरिष्ठ नेत्यांना आवडलेलं नाही। त्यामुळे मात्र उद्धव ठाकरेंची शिवसेना ठाकरेंकडेच जावी। शिंदे हा ब्रँड नसून ठाकरे हा खरा ब्रँड आहे हे भाजपच्या वरिष्ठ नेत्यांना उमगलंय। त्यामुळे शिंदेची गरज आता संपले का हे आता इथपर्यंत विचार करायला लावणारी गोष्ट एकनाथ शिंदेंना मात्र आता आपण अर्ध्यामध्ये येऊन चूक केली असा विचार त्यांच्या मनामध्ये येऊ लागलाय। एकंदरीत मित्रांनो महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये उद्धव ठाकरेंना जवळ करण्याचे आदेश केंद्रातून निघालेत का? शिंदे सेनेची केंद्रातून राज्यातून सत्तेतून हकालपट्टी करण्याची प्रक्रिया भारतीय जनता पार्टी राबवते का अशी कुणकुण सध्या त्यांच्या आमदारांना खासदारांना लागू राहिली असताना त्यांनी मात्र महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये उद्धव ठाकरेंचे 5 ते 6 खासदार आपल्या शिवसेनेत प्रवेश करतील अशी एक पुडी सोडली आणि त्या पुडींवरती मित्रांनो उद्धव ठाकरेंच्या मात्र एकाही खासदारांनी आपली भूमिका स्पष्ट केली नाही। नेमकं काय घडतंय पडद्याच्या पाठीमागे हे एकनाथ शिंदेना देखील माहीत नसल्याची बाब आहे। मित्रांनो दुसरीकडे शिंदेचेच खासदार भाजपच्या वाटेवरती असल्याची जोरदार चर्चा दिल्लीच्या प्रांगणामध्ये सुरू आहे। एकंदरीत शिंदेचे मुंबईतील काही आमदार भाजपच्या पक्षामध्ये विलीन होण्याची जोरदार चर्चा असताना आज इकडे मात्र दिल्लीत शिंदेचे खासदार भाजपाच्या नेत्यांसोबत अगदी जवळीकच साधत आहेत। श्रीकांत शिंदे वगळता इतरत्र खासदारांना आता शिंदेच्या शिवसेनेमध्ये कोणत्याही प्रकारचा रस उरला नसल्याची भाजपकडूनच अपडेट येते। त्यामुळे महाराष्ट्रात राहून उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे 2 तुकडे करणारे भाजप एकनाथ शिंदेची शिवसेना आता मात्र भाजपा स्वतःचे 2 ते 3 तुकडे करून राज्यात शिंदे सेनेला संपवण्यासाठी पूर्णपणे तयारीशी उतरले हे आता विसरता कामा नये। म्हणूनच महाराष्ट्रात एकनाथ शिंदेनी थेट अर्थसंकल्पीय अधिवेशन चालू असताना दिल्ली गाठली। याचं कारण म्हणजे महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पार्टी आता सत्तेतून शिंदेना दूर करण्याच्या प्रयत्नामध्ये असल्याची खबरबात समोर येते। एकंदरीत मित्रांनो उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वामध्ये ज्या प्रकारे सरकार चालू होतं त्याच्या विरोधाभासामध्ये भाजप मात्र शिंदेच्या बऱ्याच नेत्यांना त्रास देते हे वरवर त्या नेत्यांना सांगायला लाज वाटते, परंतु जे सत्य ते कोणीही नाकारता येत नाही। भाजप आता शिंदे सेनेच्या आमदारांना खासदारांना रडवते, अक्षरशः आमदार रडतायत निधीसाठी आणि सत्तेसाठी। मित्रांनो एवढी मात्र गत
उद्धव ठाकरे असताना कधी झाले नाही, हे मात्र आमदार खासदार नाकारायला तयार नाहीत. मित्रांनो, इथूनच महाराष्ट्राच्या राजकारणात निघण्यास होतोय, उद्धव ठाकरे आणि भारतीय जनता पार्टी एकत्र येण्याचे सूर जुळतायत का, असा प्रश्न महाराष्ट्राच्या मनात राहून राहून पुन्हा पुन्हा तयार होतोय. त्यामुळे एकनाथ शिंदेच्या शिवसेनेचे धाबे मात्र दणाणलेत, हे मात्र बाब नक्की. धन्यवाद.